नमस्कार. आजच्या सर्वात धडक, सडेतोड आणि खळबळजनक बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे. आजच्या या विशेष बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अतिशय महत्त्वाच्या आणि तुमच्या जिव्हाळ्याच्या घडामोडींचा सविस्तर आढावा. निसर्गाचा लहरीपणा, रखडलेली सरकारी मदत, गगनाला भिडलेली महागाई, प्रशासनाचा सावळा गोंधळ आणि सत्ताधारी विरोधकांमधील राजकीय चिखलफेक. या सगळ्या गदारोळात सामान्य माणूस नेमका कुठे भरडला जातोय याचा पर्दाफाश आज आपण करणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातली प्रत्येक बातमी थेट तुमच्या हक्काशी आणि खिशाशी जोडलेली आहे. सुरुवात करूया राज्यातील शेतकऱ्यांसाठी आलेल्या एका मोठ्या आणि दिलासादायक बातमीने. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता अखेर वितरित करण्यात आला असून तब्बल 5086 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यातील जवळपास 12,58,000 शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळाला असून ताज्या टप्प्यामध्ये 6,36,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम वर्ग झाली आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ आता मृत शेतकऱ्यांच्या वारसांनाही मिळणार असल्याने संकटात सापडलेल्या कुटुंबियांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. मात्र निवडणुकांच्या तोंडावरच सरकारला शेतकऱ्यांचा हा कळवळा का आला, असा तिरकस सवाल आता राजकीय वर्तुळातून विचारला जात असून यावरून श्रेयवादाची मोठी लढाई सुरू झाली आहे. एकीकडे सरकार कर्जमाफीचे ढोल बडवत असताना दुसरीकडे कोकणातील शेतकऱ्यांची अवस्था मात्र अत्यंत विदारक आहे. 1 ते 8 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका महाड परिसराला बसला. येथील तब्बल 3,295 शेतकऱ्यांच्या भात खाचरांचे अतोनात नुकसान झाले. पण प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे महाडमधील 3 गावांचे पंचनामे अद्यापही बाकी असल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. अर्थात याच महाडच्या खाडीपट्ट्यामध्ये काही ठिकाणी समाधानकारक पावसामुळे भातशेती बहरली आहे आणि शेतकऱ्यांना साखरमाण्याची चांगली साथ मिळत असल्याने काही प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे. पण नुकसानग्रस्तांच्या पदरी अजूनही निराशाच आहे. राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा एक अत्यंत गंभीर आरोप आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. साखरेच्या वाढत्या दरामागे तब्बल 20,000 कोटी रुपयांचा महाघोटाळा असल्याचा दावा करत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सखोल चौकशीची मागणी केली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 40 साखर कारखाने असूनही तिथे साखरेची कृत्रिम टंचाई भासवली जात आहे. अवघ्या 2 दिवसांत साखरेच्या दरात 18 ते 23 रुपयांची वाढ कशी झाली आणि साखर 75 रुपये किलोवर कशी पोहोचली, यामागे नक्की कोणत्या राजकीय नेत्यांचे लागेबांधे आहेत, असा थेट संशय व्यक्त केला जात आहे. गुळाचे दरही 65 ते 75 रुपयांवर पोहोचले आहेत. या महागाईचा फटका केवळ सर्वसामान्यांनाच नाही, तर शासनाच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळी केंद्रांनाही बसला आहे. गॅस, तांदूळ, गहू आणि खाद्यतेल महागल्याने शिवभोजन केंद्रांचे बजेट पूर्णपणे कोलमडले असून वाशिम जिल्ह्यातील 35 शहरांमधील 16 केंद्रांचे अनुदान गेल्या 6 वर्षांपासून वाढवण्यात आलेले नाही. सर्वसामान्यांना स्वस्तात जेवण देणाऱ्या या योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. इचलकरंजीसह राज्याच्या अनेक भागात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे हवामान आणि पावसाच्या लपंडावाने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाळ्याचे आता केवळ 37 दिवस शिल्लक असून एल निनोचा प्रभाव कायम असल्याने पाऊस प्रणाली अशक्त झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 23 दिवसांपासून तर अनेक भागात 24 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. उन्हाचा चटका वाढल्याने तब्बल 4.5 लाख हेक्टरवरील सोयाबीन पीक करपण्याच्या मार्गावर आहे. धाराशिव परिसरात तब्बल 2300 कोटी रुपयांचे सोयाबीन पाण्याविना संकटात सापडले असून ढग दाटून येत असले तरी पाऊस पडत नाही. अमरावती जिल्ह्यावर आभाळाची माया आहे, पण पिकांना पोषक पावसाची कृपादृष्टी नाही. वाशिममध्येही पावसाची मोठी तूट असून 2 वर्षांपासून सिंचन विहिरींचे अनुदान रखडल्याने 8,000 शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहेत आणि संतप्त शेतकऱ्यांनी थेट अर्धनग्न आंदोलन करून सरकारचा निषेध केला आहे. परभणी जिल्ह्यात 96 संस्थांचे जाळे असूनही दूध संकलनाची धार बारीकच झाली आहे. पावसाची ओढ आणि अळीचा वाढता प्रादुर्भाव यामुळे सोयाबीन आणि कपाशी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. कुठे 56 तर कुठे 79% पाऊस झाल्याने मोठी तूट निर्माण झाली आहे. पावसासाठी हतबल झालेल्या सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांनी तर चक्क मिठाचा धूर आकाशात सोडून पावसाला साथ घालण्याचा एक अनोखा आणि विदारक प्रयोग केला आहे, ज्याचा 72 तासांचा प्रतीक्षा कालावधी आहे. ही परिस्थिती राज्याच्या कृषी धोरणांचे आणि प्रशासनाचे अपयश दर्शवत असल्याचा आरोप होत आहे. एकीकडे पावसाची दडी असताना दुसरीकडे हवामान विभागाने म्हणजेच IMDद्वारे मध्य महाराष्ट्रासह देशातील 25 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा आणि ताशी 75 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. पण वास्तवात सोलापूरच्या मोहोळ आणि सांगोला परिसरात भीषण पाणीटंचाई आहे. तब्बल 33 वाड्या वस्त्यांवरील 7,000 पेक्षा जास्त नागरिक टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.
सांगोला फाटा क्रमांक 5 मध्ये शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाची दखल घेत अखेर पाणी सोडण्यात आले, जे 8 दिवसांत आलेगावपर्यंत पोहोचले. तरीही शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मोहोळ मोडणीम परिसरात जनावरांसाठी चारा डेपो तात्काळ सुरू करण्याची मागणी होत आहे. पातूर तालुक्यात आणि जालना जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी खासदार आणि तहसीलदार पातळीवर चर्चा आणि निवेदने देण्याचे सत्र सुरू आहे. यासोबतच सोयाबीन उत्पादकांसाठी आणखी एक चिंतेची बाब म्हणजे निर्यातीचे धोरण फसल्यामुळे आगामी 2 वर्षांत निर्यात निम्म्यावर येण्याची शक्यता आहे. 2023-24 मधील जवळपास 20 लाख टनांवरून 2025 फेमस कस्टमध्येही निर्यात केवळ 10 लाख टनांवर घसरण्याचा अंदाज असून या भावाच्या घसरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनीही बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर बागांना संरक्षण देण्यासाठी क्रॉप कव्हरवरील स्थगिती तातडीने उठवण्याची मागणी केली आहे. याच मुद्द्यावरून शरद पवार यांनी द्राक्ष बागायतदार संघाच्या अधिवेशनात सरकारला टोला लगावत उद्योगपतींप्रमाणेच शेतकऱ्यांनाही सवलती मिळायला हव्यात अशी ठाम भूमिका मांडली आहे. शिक्षण क्षेत्र आणि प्रशासकीय पातळीवरूनही काही मोठ्या आणि खळबळजनक बातम्या समोर येत आहेत. खाजगी शिक्षण माफियांचा सुळसुळाट रोखण्यासाठी आता राज्य सरकारने कठोर पावले उचलली असून महाराष्ट्र खाजगी शिकवणी केंद्र अधिनियमन 2025चा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी क्लासेसना आता थेट 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाणार असून दिवसाला 5 तासांपेक्षा अधिक काळ शिकवणी घेण्यावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. यापुढे कोणत्याही शाळेतील शिक्षकाला खाजगी क्लासमध्ये शिकवता येणार नाही. तसेच शिक्षण व्यवस्थेला काळीमा फासणारा बोगस शिक्षक भरतीचा मोठा घोटाळा SITच्या तपासामध्ये उघड झाला आहे. बनावट आवक जावक क्रमांकाचा वापर करून हा मोठा झोल करण्यात आला असून लवकरच एक स्वतंत्र चौकशी समिती बीडमध्ये दाखल होणार आहे. शासनाच्या डिजिटल धोरणांचा फटका सध्या विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना बसत आहे. 121 योजनांचे एकत्रीकरण केलेले महाडीबीटी 2 लेख हे पोर्टल वारंवार ठप्प होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग खडतर झाला आहे. ॲग्रीस्टॅकच्या अंमलबजावणीत राज्यासमोर नोंदणीचे मोठे आव्हान असून तब्बल 40% पीक क्षेत्र अद्याप फार्मर ID विना आहे. सेंट्रल डिजिटल पीक पाहणीमधील तांत्रिक गोंधळामुळे नुकसान होण्याची भीती आहे. मात्र आता पीक पाहणीसाठी प्रत्येक गावात एका सहाय्यकाची नियुक्ती केली जाणार असल्याने शेतकऱ्यांचा ताण काहीसा कमी होईल. लाडकी लेक योजनेअंतर्गत आता मुलींना 1ली, 6वी आणि 11वीच्या प्रवेशावेळी टप्प्याटप्प्याने एकूण 1 लाख रुपयांची मदत मिळणार असून यासाठी ऑनलाईन अर्ज करणे शक्य झाले आहे. राजकारणातील अत्यंत तापलेला मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरल्याने आंदोलन होणारच असा स्पष्ट इशारा दिला आहे. 58 लाख कुणबी नोंदी दाखवण्यासाठी प्रशासनाला 28 ऑगस्टची डेडलाईन देण्यात आली आहे. तसेच ऑरिक विस्तारासाठी होणाऱ्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला असून 1 गुंठाही जमीन मोजू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे. कांदा प्रश्नावरही राजकारण तापले आहे. लासलगाव बाजार समितीतून तब्बल 840 टन कांदा दिल्लीला पाठवला जाणार आहे. बाजारात कांद्याची आवक घटल्याने भाव 50 रुपयांवर पोहोचले असताना बफर स्टॉकचा निकृष्ट कांदा बाजारात आणून खरेदी दडपण्याचा मोठा डाव रचला जात असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. यासोबतच काही झटपट अपडेट्स पाहता कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत थेट शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी 1500 रुपये मासिक मानधनावर शेतकरी मित्र निवडले जाणार आहेत. खत खरेदीसाठी फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल ॲपवरून बुकिंगचे आवाहन करण्यात आले आहे. रस्ते अपघातानंतर जखमी व्यक्तींना वेळेत रुग्णालयात पोहोचवणाऱ्या व्यक्तीची आता पोलीस चौकशी होणार नसून त्यांना 25,000 रुपयांचे इनाम दिले जाणार आहे. लोणार सरोवराच्या विकासाचा 209 कोटींचा आराखडा अर्ध्यावरच असून कामांना गती देण्याची गरज आहे. ऊसाची FRP थकल्याने परळीच्या ओंकार साखर कारखान्यावर जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. बाजारात विदेशी फळांचा गोडवा वाढला असून परदेशी सफरचंद, ड्रॅगन फ्रूटची चलती आहे. पण दुसरीकडे हसनाबाद बाजार समितीत मिरचीला अवघा 6 रुपये किलो भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची उघडपणे आर्थिक लूट होत आहे. तर प्रेक्षकांनो, या होत्या आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या, सविस्तर आणि राज्याच्या राजकारणासह कृषी क्षेत्राला ढवळून काढणाऱ्या ठळक घडामोडी. निसर्गाचा लहरीपणा, रखडलेल्या योजना आणि राजकीय नेते मंडळींचा एकमेकांवरील चिखलफेकीचा खेळ, यात आपला बळीराजा आणि सामान्य माणूस आपला हक्क कसा मिळवणार, हे पाहणे येणाऱ्या काळात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. आम्ही तुम्हाला अशीच प्रत्येक सत्य आणि सखोल बातमी पोहोचवत राहू. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑलवर सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत आणि WhatsApp ग्रुप्सवर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.